झुरळ झुरळ आणि झुरळ. मला माहितीये तुमच्या काय माझ्या आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये झुरळांनी एवढा धिंगाणा घालून ठेवलाय की जिथे बघावं तिथे झुरळ आणि झुरळच दिसतात. मग या झुरळांसोबतच घरामध्ये आता ढेकूण सुद्धा फार झालेत. कारण तुमच्या सर्वांच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स आल्यात की ढेकूणसाठी काय करावं, झुरळ फार झाले तर काहीतरी घरगुती उपाय सांगा. चला, हा व्हिडिओ या दोघ्याही घरगुती उपायांसाठी आहे. सगळ्यात पहिले झुरळांसाठी काय करायचं ते बघूयात. हा जो काही हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते करत असताना तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय. हा हॅक करण्याच्या आधी घरातील साफसफाई करायची आहे आणि कानाकोपऱ्यांमध्ये झुरळांची जी छोटी छोटी अंडी दिसतात, मटकी जशी असते त्या शेपचे, ते आधी साफ करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. 100% रिझल्ट मिळणार आहे. मी इकडे स्टीलचं पातेलं घेतलं, त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं. त्यानंतर आपल्याला तेजपत्ताचे असे बारीक बारीक तुकडे करून यामध्ये टाकायचे आहेत. साधारणतः 2 ते 3 तेजपत्ताची पानं मी इकडे घेतलेली आहेत. आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. आपण यामध्ये असे काही घरगुती मसाले घालणार आहोत की ज्याच्या तिखटपणामुळे झुरळ हे घरात असतील तर नक्की मरून पडतील. जेव्हा आपण लाईट बंद करतो तर झुरळांची अगदी जत्राच आपल्याला दिसते. मग अशा वेळेस तुम्ही हा हॅक नक्की वापरा. आता इकडे मी घेतलेला आहे 5 ते 6 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी. हवं तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता, म्हणजे हे जे काही आपण प्रोसेस करत आहोत ती पटकनशी होईल. आता जर तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. जे जे पदार्थ आपण टाकलेले आहेत मसाल्यांमधले ते रात्रभरासाठी तसेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये, जेणेकरून तुमच्या गॅसची आणि पैशांची बचत होईल. आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला जी समोर मी प्रोसेस सांगणार आहे ती करायची. रात्रभर ठेवल्याने काय होईल की याच्यामध्ये जे आपण तेजपत्ता, काळी मिरी आणि लवंग टाकले त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये येईल, जे की आपण इथे अगदी 5 मिनिटात करत आहोत. आपल्याला हे पाणी उकळल्यानंतर तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे की जोपर्यंत या पाण्याचा कलर काहीसा असा नाही होणार. जर असा कलर पाण्याचा झाला तर समजून जायचं आहे की यामध्ये जे आपण मसाले टाकलेले आहेत, गरम मसाले टाकलेत, त्या सगळ्यांचा अर्क आता या पाण्यामध्ये उतरलेला आहे. काळी मिरी ही फार तिखट असते, लवंग सुद्धा फार तिखट असतात आणि तेजपत्त्यामध्ये असे काही गुणधर्म असतात की त्यामुळे हे तिन्ही गरम मसाले जर आपण एकत्र वापरले तर ते झुरळांचा नायनाट करण्यास खूप मदत करत असतात. आता आपण गॅस बंद केलाय आणि आता आपल्याला हे पाणी पूर्णतः रूम टेम्परेचर वरती आणायचंय. आता इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता संध्याकाळी किंवा रात्री जर तुम्ही हे ठेवलं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रोसेस करावी लागणार आहे जर तुम्हाला गॅसची बचत करायची आहे. आता इथून पुढे मी जी प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे ती पूर्णतः तुम्हाला सेम फॉलो करायची आहे. आता बघू शकता इकडे हे पाणी व्यवस्थितरित्या रूम टेम्परेचर वरती आलेलं आहे. ढेकून घरामध्ये झाले असेल आणि झुरळ सुद्धा झाले असेल तर इथपर्यंतची जी काही प्रोसेस आहे ती टोटली सेम असणार आहे. सगळ्यांना मला माहिती आहे जास्त करून ढेकूनचा सुद्धा फार त्रास होतो आणि ते जर चावले ना तर आपल्या शरीरावरती अगदी छोटे छोटे असे लाल स्पॉट होतात आणि त्याला खूप खाज येते. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आता आपण इथे ना 2 बाउल घेतलेले आहेत. एक बाउल जो आहे आपण झुरळांसाठीचा पुढे जे अजून काही पदार्थ टाकणार आहोत आणि एक ढेकूनसाठीचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले झुरळांसाठी बघत आहोत. तर एक जे बाउल आहे त्यामध्ये जे आपण अर्ध अर्ध पाणी केलेलं आहे ते आपण साईडला ठेवूयात आणि झुरळांसाठीचा आधी बघणार आहोत. हवं तर तुम्ही काय करू शकता, ह्या पूर्ण पाण्याचा वापर झुरळांसाठी सुद्धा करू शकता किंवा फक्त ढेकूनसाठी सुद्धा करू शकता. पण भरपूर कमेंट्स आले म्हणून म्हटलं चला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्हीही उपाय मी देते. आता आपल्याला घ्यायचं आहे इनोचं 1 सॅचे. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्हाला 1 चमचा इकडे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. इनोचं 1 सॅचे 1 ग्लाससाठी व्यवस्थित पूर्ण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आपण जसं यामध्ये टाकतो तुम्ही बघा व्यवस्थित त्याची रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे. अगदी बबल्स यायला लागलेले आहेत. एक लिंब आपल्याला घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या हे एक पूर्ण लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर एकदम रसदार लिंबू आहेत. त्यामुळे आपण काय करणार आहोत की अर्ध्याच लिंबाचा रस यामध्ये टाकणार आहोत. एक गोष्टीची नक्की काळजी घ्या, उन्हाळ्यामध्ये लिंब फार महाग होतात. त्यामुळे ते लिंबू जे आहे ते आपल्याला आत्ताच कमी रेट असल्यामुळे सेव्ह कसे करायचे किंवा साठवून कसे ठेवायचे याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. पण मागच्या वर्षी सुद्धा आपण तो व्हिडिओ बघितलाय, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनला मिळेल. तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा. कारण आमच्या इकडे आता लिंबाचे रेट आहे 10ला 3. तुमच्या इकडे काय भाव आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं लिंबाचा रस आपण यामध्ये टाकतो याच्यामध्ये जे आहे अगदी रिॲक्शन व्हायला सुरुवात होते. जेव्हा ही रिॲक्शन सेटल डाऊन पूर्ण होते
त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे स्प्रे बॉटल. आता आपण यामध्ये लिंबू पिळलेला आहे, लिंबाचा रस वापरलाय, त्यामुळे लिंबाच्या बिया यामध्ये आहे. त्यामुळे आपण काय करत आहोत, गाळणीचा वापर करून हे व्यवस्थित गाळून घेत आहोत. कारण स्प्रे बॉटलमध्ये अगदी छोट्यातल्या छोटा जरी कण आला तर मग ती स्प्रे बॉटल खराब होऊन जाते. त्यामुळे आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आता हा जो काही स्प्रे आहे हा तुम्हाला 3 ते 4 दिवस जाणार आहे. त्यापेक्षा जास्त वापरू नका. तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. कारण यामध्ये जे आपण घरगुती गरम मसाले वापरलेले आहेत, त्याचा जो काही एकदम रिझल्ट येणार आहे तो तुम्हाला 2 ते 3 दिवस एकदम बढिया येणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, रात्रीच्या वेळी स्पेशली बेसिनमध्ये हे नक्की टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की बेसिन किचनचंच का? तर नाही, बाथरूममध्ये सुद्धा बऱ्याचदा झुरळ होतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये बाथरूम असेल, किचन, प्रत्येक बेसिनमध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिले घर आपलं सगळं स्वच्छ झालं, झोपण्याच्या आधी तुम्हाला घरामध्ये हा स्प्रे मारायचा आहे. दिवसभर स्प्रे मारायचा नाही, झोपण्याच्या आधी हा स्प्रे मारायचा आहे, म्हणजेच लाईट बंद करण्याच्या आधी. त्यानंतर तुम्हाला ना अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरच खूप बढिया रिझल्ट मिळेल. फक्त तुम्हाला हे डेली करावं लागणार आहे. तुम्हाला हप्त्याभरातच खूप छान रिझल्ट मिळेल. यासाठी आपण वेगवेगळे सुद्धा उपाय बघितले आहेत. तुम्ही ते सुद्धा नक्की ट्राय करू शकता. हा जो काही स्प्रे आपण बनवत आहोत, जर तुम्ही गॅस ओट्याच्या अवतीभोवती मारला तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तिथे जेवण बनवणार आहात, अन्न शिजवणार आहात, तेव्हा व्यवस्थितरित्या एकदा ना पुसून घ्या सेफर साईड. असं आपण त्यामध्ये काही वापरलेलं नाहीये, पण व्यवस्थितरित्या पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रत्येक कानाकोपऱ्यात तुम्हाला मारायचं आहे आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे किचनचं बेसिन. किचनच्या बेसिनमध्ये तुम्हाला पूर्ण हे सोल्युशन अशा पद्धतीने रोज टाकायचं आहे. जर चिलटं येत असतील किंवा छोटे छोटे किडे येत असतील ना या बेसिनच्या पाईपद्वारे, ते सुद्धा नाहीसे होतात. चला आता ढेकूंसाठी कोणता उपाय बघायचा ते आपण बघणार आहोत. जे आपण पहिली प्रोसेस केली आहे पाणी बनवण्यापर्यंत ती सेम आहे. आता यामध्ये आपल्याला अजून 2 पदार्थ ऍड करायचे आहेत, जे ढेकून घालवण्यासाठी खूप खूप उपयुक्त आहेत. इन्स्टाला एवढे मेसेजेस आले की ढेकूनसाठी काहीतरी सांगा. मी त्यांना आपल्या मागच्या वर्षीचे भरपूर व्हिडिओज पाठवले व म्हटलं चला पुन्हा एकदा नवीन उपाय आपण तुमच्यासोबत शेअर करूया. तर इकडे आपल्याला घ्यायचं आहे कपडे धुवायचं साबण आणि त्याचं जे पाणी आहे, म्हणजे यामध्ये असं चोळायचं म्हणजे कपड्याचं पाणी इकडे तयार होणार आहे. इकडे आपल्याला बिलकुल निरमा वापरायचा नाही, कपड्याचं साबणच वापरायचं आहे. भले तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरत असणार, सर्फ एक्सेल असेल, रिन असेल, तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं एक पांढरं आपलं एक सोल्युशन किंवा एक पाणी तयार झालेलं आहे. यामध्ये पूर्ण आता जो काही आपण कपड्याचं साबण वापरलंय त्याचा पूर्ण अर्क यामध्ये किंवा त्याचं पाणी इकडे तयार झालेलं आहे. ढेकूनसाठी किंवा ढेकणासाठी हे एकदम जबरदस्त आहे आणि मरतात म्हणजे मरतात. पण मी तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेल, तुमच्या घरामध्ये भरपूरच ढेकून झाले असेल तर पेस्ट कंट्रोल करणं हे बेस्ट आहे. घरामध्ये लहान मुलं बाळ असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर पेस्ट कंट्रोलच करा. पण थोड्या प्रमाणात जर असेल तर तुम्ही हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट येईल. त्यानंतर आपल्याला इथे शेवटचा इन्ग्रेडियंट टाकायचा आहे आणि ते म्हणजे लिक्विड डेटॉल. कारण कसं आहे, ढेकून हे जास्त करून आपल्या बेडवरती जास्त असतात, त्यामुळे आपण लिक्विड डेटॉलचा वापर इकडे आवर्जून करायचा आहे. आणि हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे. हे सोल्युशन तुम्हाला रोज मारायचं आहे. ज्या पद्धतीने आपण झुरळांसाठी मारत आहोत, रोज तुम्हाला हे मारायचं आहे. जोपर्यंत ढेकून घरातून जात नाही तोपर्यंत तुम्हाला हे रोज मारायचं आहे. एका स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि तुमच्या बेडच्या कानाकोपऱ्यावरती किंवा मग गादीला तुम्ही फक्त स्प्रे करा. जास्त स्प्रे करू नका कपड्यांवरती, ओलं वगैरे होईल इतपत. पण तुम्हाला कानाकोपऱ्यात नक्की स्प्रे करायचा आहे. आणि जर गादीवर भरपूरच झाले असेल तर अशा वेळेस एकदा उन्हात सुकवून घ्या. हा स्प्रे मारून उन्हात सुकून घ्या. तुम्हाला भरपूर छान असा रिझल्ट मिळेल. अशा पद्धतीने ढेकण्यासाठी तुम्हाला हा स्प्रे बनवायचा आहे आणि हा स्प्रे मारायचा आहे. आय होप तुम्ही जे कमेंट्स केल्या होत्या, तुम्हाला ज्यावर व्हिडिओ पाहिजे होता तो व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन आले आहे विथ 100% रिझल्ट. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा. तुमच्या सगळ्यांच्या लाईक, फॉलोमुळे आणि सबस्क्राईब केल्यामुळे मला भरपूर मोटिवेशन मिळतं आणि मला अजून प्रेरणा मिळते की मी तुमच्यासोबत अजून छान असे घरगुती उपाय शेअर करू. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.